नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत। एकीकडं प्रशासन स्वच्छता अभियान या उपाययोजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शासकीय कार्यालय असतील, रेल्वे स्टेशन असेल, बस स्थानक असेल, या सर्व ठिकाणी स्वच्छतेला या ठिकाणी कर्मचारी त्या ठिकाणी लावले जातात आणि ही उपाययोजना राबवली जाते। परंतु काल एक असा प्रकार या ठिकाणी आपल्याला उघडकीस आलेला आहे। काल आपण पुणे येथील नवीन इमारत नोंदणी संगणक कार्यालय या ठिकाणी गेलो असता त्या कार्यालयामध्ये काम करणारा कर्मचारी यांनी ज्या खुर्चीवरती बसून तो काम करतो त्याच खुर्चीच्या पाठीमागच्या बाजूला खिडकी आहे आणि त्या खिडकीमधून त्या कर्मचाऱ्याने तंबाखूजन्य गुटखा खाल्ला किंवा मावा असा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन त्या खिडकीतून बाहेर थुंकण्याचा त्या ठिकाणी त्याने प्रयत्न केलेला आहे। आणि आपण तो प्रकार पाहण्याकरता आपण त्या केबिनमध्ये त्या कार्यालयाच्या आतमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षरशः त्या खिडकीमधून थुंकून पूर्णपणे ती खिडकी अस्ताव्यस्त आणि खूप घाण असा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तेथील जे काही वरिष्ठ अधिकारी उपमहानिरीक्षक होते त्यांना आपण प्रश्न केला। अभयसिंह मोहिते संगणक उपमहानिरीक्षक अधिकारी त्या ठिकाणी जे होते अभयसिंह मोहिते यांना आपण प्रश्न केला की हा जो कर्मचारी आहे यांनी त्या ठिकाणी कशा प्रकारे घाण त्या ठिकाणी केलेला आहे। आपण त्यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्या ठिकाणी आरेरावीची त्यांनी भाषा केली। तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व होऊ शकत नाही, माझा कुठलाही अधिकार नाही या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितले। परंतु आपण ज्या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी थुंकलं होतं त्या कर्मचाऱ्याला आपण त्याची आयडेंटिटी मागितली, त्याचं नाव विचारलं, पण तो कर्मचारी सुद्धा त्याचं नाव किंवा आयडेंटिटी दाखवायला तयार नव्हता। हाच प्रकार आपण त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण सांगितला, त्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिला त्या अभयसिंह मोहिते यांना। त्यांना विचारलं असतं की त्या कर्मचाऱ्याचे नाव काय, तो तुमच्याच कार्यालयातील कर्मचारी आहे, तर त्यांनी सांगितले की माझ्याच कार्यालयातला हा कर्मचारी आहे, पण मी त्याचे नाव सांगू शकत नाही। जर वरिष्ठ अधिकारी जर अशा प्रकारे बोलत असतील तर त्या ठिकाणी काय परिस्थिती त्या ठिकाणी सामान्य नागरिकांची सुद्धा त्या ठिकाणी असेल, हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे। जनसामान्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे। जर स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपये खर्च प्रशासन या एकीकडे खर्च करत आहे आणि एकीकडे हे असे कर्मचारी अधिकारी प्रत्येक प्रशासकीय कार्यालय अशा प्रकारे जर त्या ठिकाणी घाण करत असतील तर पुणे जिल्हाधिकारी या सर्व प्रकाराकडे डोळे झाक करत आहेत का, हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी जनसामान्यांना पडला आहे। एखादा सामान्य व्यक्ती जर समजा कार्यालयामध्ये गेला, त्यांनी तंबाखूजन्य पदार्थ न खाता जर त्यांनी त्या ठिकाणी थुंकलं तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते। परंतु या शासकीय कार्यालयामध्ये जर असा प्रकार घडत असेल आणि त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकारी जर पाठीशी घालत असेल तर या प्रकाराकडे पुणे जिल्हाधिकारी कशा प्रकारे पाहतात आणि ते काय आणि कशा प्रकारे कारवाई करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दैनिक राज्य लोकतंत्रसाठी सिद्धांत चौधरी, पुणे।